ॲक्शन. आज काय बरेच जण रजेवर दिसतात. हां, लय जण ॲबसेंट आहेत आज. मॅनेजर सर पण येतील संध्याकाळी म्हणजे मीटिंग संपल्यावर. आज आपण दोघंच लंच ना. बरं, आज काय हो, रात्रीचंच मटण गरम करून दिले वाटतं. एक नंबर, छानच. अरे जोशी, जोशी आहे ना तू. असा पहिला ब्राह्मण आहे तू जो मटणाला इतका हावरापणा करतो. काय मटणासाठी काही पण. आणि कसं आहे, आजकाल कुठे राहिले हे जाती पाती हे धर्म. बरोबर आहे, पण हक्क हा संविधानाने दिलाय आपल्याला. कालचं ते अर्णव गोस्वामीचा शो बघितलास का? नाही का? काय, कोणता तो नेता तो, काय तो भारत माता की जय बोलत नव्हता. काय काय चाललंय, देशद्रोही भरलेत रे त्या देशात. शो नाही बघितला, ऐकलं त्याच्याविषयी. मग ते काय झालं? काय तो म्हणत होता की मी जय हिंद म्हणेल, माझ्या गाळ्यावरती सुरी ठेवली तरी मी भारत माता की जय बोलणार नाही. नको बोलू दे ना. अरे असं कसं? असं कसं म्हणजे? अरे भारत देशात राहतोय, भारत माता की जय म्हणायला काय हरकत आहे? पण तो जय हिंद म्हणायला तयार आहे ना. नाही, पण देशभक्तीसाठी काय झालं? भारत माता की जय बोलल्यावरती काय होतं? काय फरक पडतो? पण जर तो भारत माता की जय म्हटला तर हे सिद्ध होईल का की तो खरा भारतीय आहे, सच्चा भारतीय आहे? का नाही, पण देशभक्तीसाठी काय झालं? भारत माता की जय बोलल्यावरती काय होतं? काय फरक पडतो? पण मी असं ऐकलंय की तो म्हटला की मी जय हिंद बोलल, तो म्हटला की मी हिंदुस्तान जिंदाबाद बोलल. त्याचा अर्थच भारत माता की जय आहे ना. मला तसं नाही वाटत. असं बोलायला नव्हतं पाहिजे. अरे आपले सावरकर, भगतसिंग हे सगळे बोलले होते ना भारत माता की जय. सावरकर बोलले असेल, भगतसिंग भारत माता की जय कधी नाही म्हटले. अरे शेवटी फाशी देताना भगतसिंग काय म्हटले फाशीला जाताना? ते म्हटले इन्कलाब जिंदाबाद, साम्राज्यवाद मुर्दाबाद. असा कुठेही संदर्भ नाहीये की भगतसिंग म्हटले होते भारत माता की जय. काय पण. अरे कांबळ्या, तुमचे आंबेडकर पण बोलले होते. आंबेडकर कधीच भारत माता की जय नाही म्हणाले. याचा अर्थ असा नाहीये की आंबेडकर देशद्रोही होते. काही असं कसं शक्य? भाजी एक नंबर झाली. हे तर काय एक नंबरच आहे. अरे पण सगळेजण एकत्र येऊन जर बोलत असतील आणि त्यावेळेस बोलायला सांगितलं, सगळेजण बोलत आहेत, तर काय हरकत आहे बोलायला? मग मी तर आत्ता पण भारत माता की जय म्हणतो, तेव्हा पण म्हणायचं. पण मी स्वतःहून म्हणायचं. आत्ता जर कोण येऊन मला म्हणत असेल की बोलून दाखव भारत माता की जय, मी नाही म्हणणार. मी कशाला म्हणू? तुम्ही सांगता म्हणून मी म्हणू का? हे चुकीचं आहे ना मित्रा. काय हरकत नाही आहे ना बोलायला. पण काही लोक भारत माता की जय बोलायला जबरदस्ती करतात. काय माहिती बाबा. काय माहिती म्हणजे काय? खंडूजी शिंदे काका माहिती आहेत का तुला? नावाने दुसऱ्या मजल्यावरचे सफाई कामगार. त्यांना बोलता येत नाही. मग ते भारत माता की जय कसं म्हणतील? याचा अर्थ असा नाही ना की ते देशद्रोही आहेत. थोडासा विचार करायचा रे. कसं आहे की भारत माता की जय म्हटल्याने कोणी देशभक्त होत नाही, पण भारत माता की जय शिवाय देशभक्ती पण होत नाही.
आता भारत माता की जे घोषवाक्य तयार झाले 50 वर्षापासून 60 वर्षापासून ते असं कसं काय बदलायचं? कसं काय बदलायचं म्हणजे तुम्हाला कोणी सांगितलं की हे घोषवाक्य तयार झालं आहे? संविधानात तर असं काहीच नाही लिहिलं की भारत माता की जय हे घोषवाक्य आहे. नाही लिहिलं ना. मग का जबरदस्ती करायची? नाही मी तर भारत माता की जय म्हणणार. म्हण ना. भारत माता की जय म्हणा किंवा नका म्हणा, तो तुमचा प्रश्न आहे. आणि तू जर नाही म्हटला मी तर तुझं देशभक्त थोडी म्हणणार आहे. तू नाही म्हटलं तर नाही म्हटलं. तू माझ्यासाठी सुहास जोशीच राहील, माझा एक चांगला मित्र जो माझं मटण हिसकून खातो. काय तरी काय. चल उशीर होतो. निघा. अरे कोण खाणार? हे संपव ना माझी भाजी, तुझी संपवली ना मी. अरे जोशांच्या भाजीत तिखटपणा नसतो, सगळं आळणी असतं. काय चल येतो मी. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. शेवटचा बस. भारत आम्ही की जय. अरे डबा तुझा घेऊन घे.